नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र सेट 2026ची प्रिपरेशन मॅनेजमेंट सब्जेक्टमधून करत आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे. आज आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर मोस्ट एक्सपेक्टेड MCQs डिस्कस करणार आहे. हा आपला पार्ट 2 आहे. पहिला प्रश्न बघूया. द कंटेंट ऑफ जॉब डिस्क्रिप्शन इन्व्हॉल्व्स डॅश जॉब टायटल, कंडिशन ऑफ वर्क, नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, स्किल्स, नंतर बोथ A and B आणि नन ऑफ द अबव. तर जॉब डिस्क्रिप्शनचा जो हा एक रिटर्न स्टेटमेंट असतो जो कशाबद्दल सांगतो, जॉबबद्दल सांगतो. ठीक आहे. तर जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जॉबचं टायटल येईल. ठीक आहे. उद्या तुम्ही सेट क्वालिफाय करता तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर टायटल मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन ऑफ वर्क, ठीक आहे, किती ते किती वाजेपर्यंत काम करायचं आहे, कुठे काम करायचं आहे, सर्व काही गोष्टी ज्या आहे त्या मेन्शन, फुल टाईम, पार्ट टाईम जे काही आहे. तर हे जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड स्किल्स हे जॉब स्पेसिफिकेशनमध्ये राहील. ठीक आहे. याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये नाही राहणार. त्याच्यात मेनली जे आहे आपलं जॉब टायटल, जॉब कंडिशन ऑफ वर्क जे आहे हे आपलं येऊन जाईल. ठीक आहे. तर बोथ A and B आणि नन ऑफ द अबावचा तर प्रश्नच नाही, कारण ए ऑप्शन जो आहे तो आपला राईट आन्सर आहे, जॉब टायटल, कंडिशन ऑफ वर्क. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026ला क्रॅक करण्याच्या इच्छुक आहे मॅनेजमेंट सब्जेक्टून, तर त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात तुमचं मॅनेजमेंटचं कंप्लीट प्रिपरेशन करून घेण्यात येईल. या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट विथ एक्सप्लेनेशन मिळतील, वीकली टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, 4000+ MCQs आणि पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. जो न्यू बॅच आहे या कोर्सचा हा 4 मे 2026पासून स्टार्ट होतो आहे. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला संपूर्ण कोर्स मिळून जाईल आणि याच्यात UGC नेट आणि सेट दोघांचे प्रिपरेशन आपल्याकडून करून घेण्यात येईल आणि याची व्हॅलिडिटी 1 इयर राहील. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला आपल्याला व्हॉट्सअपनी जॉईन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ कंपनी इंट्रोड्यूस्ड अ न्यू अप्रेझल सिस्टम वेअर एम्प्लॉईज are evaluated by peers, subordinates and supervisors. However, employees complain about conflicting feedback and lack of clarity. Identify the issue. म्हणजे हा क्वेश्चन काय म्हणतो की इथे एका कंपनीने काय केलं आहे, न्यू अप्रेझल सिस्टम डिझाईन केलेलं आहे जिथे एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन कोण करून राहिलं, त्यांच्यासोबत काम करणारे, त्यांचे सबऑर्डिनेट्स, त्यांचे सुपरवायझर. पण जो एम्प्लॉई आहे ज्याचं इव्हॅल्युएशन केलं जात आहे तो व्यक्ती कंप्लेन करत आहे की बा इथे मला काही क्लिअरली अप्रेझल मिळून नाही राहिला आणि क्लिअरली फीडबॅक नाही मिळत राहिला. तर याच्यामागे कारण काय, लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन जो आहे हा याचं कारण नाही. बायस ड्यू टू सिंगल एरर, एक चांगला म्हणतो दुसरा वाईट म्हणतो असं आहे का, नाही. ते बायसवालाही पॉईंट नाही येणार. ठीक आहे. जर समजा तुम्ही अप्रेझल सिस्टम डिझाईन केलं आणि त्याला इम्प्लिमेंटच व्यवस्थित नाही केलं तर पुअर इम्प्लिमेंटेशन अँड मल्टी सोर्स फीडबॅक, म्हणजे वेगळ्या लोकांना म्हटलं ना, पियर्स, सबऑर्डिनेट्स अँड सुपरवायझर्स म्हटलं तर मल्टी सोर्स फीडबॅक आहे आणि प्रॉपर इम्प्लिमेंटेशन नाही आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर C आपल्या इथे राईट आन्सर होईल. इनअप्रोप्रिएट यूज ऑफ रँकिंग मेथड, रँक तर इथे देत नाही आहे, तर ऑप्शन D पण नाही होणार. ठीक आहे. ऑप्शन C विल बी राईट आन्सर, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ मल्टी सोर्स फीडबॅक. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट आर द मेजर हर्डल्स दॅट रिक्वायर इमिडिएट ॲक्शन बाय HRM फॉर द प्रोग्रेस ऑफ इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे. इंडियन इकॉनॉमीमध्ये जर आपल्याला प्रोग्रेस हवा आहे तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटनी काय कोणते हर्डल्स जे आहे ते त्यांना फेस करावे लागतात. तर कशावर काम केलं पाहिजे. डिसऑनेस्टी अँड करप्शन, लॅक ऑफ इंटरेस्ट इन वर्क अँड प्रोडक्शन लॉस, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी आणि कॉम्बॅटिंग इन्फ्लेशन विथ होल्डिंग द प्राईस लाईन ऑफ असेन्शियल कॉमोडिटीज. तर आता फोर्थवाला आपल्याला HRMच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिजे ना. आता जे आहे कॉम्बॅटिंग इन्फ्लेशन हे तर इकॉनॉमिक्सचं झालं, मॅक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड झालं, तर हे आपल्याला आन्सर नाही बनणार. ठीक आहे. डिसऑनेस्टी आणि करप्शन हे तर कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. आजकालच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे आहे हे असतंच. ठीक आहे. तर हे जे आहे हे आपलं इथे नाही होणार. ठीक आहे. लॅक ऑफ इंटरेस्ट ॲट वर्क अँड प्रोडक्शन, तर हा तर एम्प्लॉई आल्यावर होईल ना. लॅक ऑफ इंटरेस्ट आणि प्रोडक्शन लॉस जर काही झालं तरच होईल. तर इथे जो मेजर हे आहे, मेजर काय, अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. जो मिडल इकॉनॉमिक ग्रोथ जर पाहिजे तर आपल्याला देशांमध्ये काय एम्प्लॉयमेंट असलं पाहिजे, पॉवर्टी कमी असली पाहिजे. आणि जर तुम्ही रोजगार समोरच्या व्यक्तीला एम्प्लॉय कराल आपल्याकडे, अनएम्प्लॉयमेंटला रिड्यूस कराल तर आपली इकॉनॉमी ग्रो करू शकेल. तर ऑप्शन C अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
Industrial discipline ordinarily does not imply observance and companies rules and regulations. नंतर cooperating with management and coworkers. नंतर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन युनियन ॲक्टिव्हिटीज आणि स्मूथ डिस्चार्ज ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. ठीक आहे. आता जसं इंडस्ट्रीमध्ये जे डिसिप्लिन असतं इथे काय बघितलं जातं की कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय यांना प्रॉपर ऑब्झर्व केलं जातं. ठीक आहे. तुम्ही वर्कर मॅनेजमेंट आणि कोवर्कर बरोबर व्यवस्थित कोऑपरेट करतात तर हे पण नाही होणार. ठीक आहे. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन युनियन ॲक्टिव्हिटीज. युनियन ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे ट्रेड युनियन्स असतात त्यांचे जसे मोर्चे काढणं वगैरे आहे, एम्प्लॉईजच्या फेवरमध्ये त्यांना फेवरेटिझम करणं वगैरे, तर हे याच्यात इंडस्ट्रियल डिसिप्लिनचा भाग इथे नाही येणार. ठीक आहे. सो आपला ऑप्शन सी आपला राईट आन्सर बनेल. आणि स्मूथ डिस्चार्ज ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जे पायलट वगैरे असतात ते काय करतात, साईन आउट करतात आपल्या ड्युटी झालं, तर स्मूथ डिस्चार्ज जे आहे हे पण याच्यात नाही येणार. सो ऑप्शन नंबर सी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन युनियन ॲक्टिव्हिटीज जे आहे हे आपल्या इथे राईट आन्सर होईल. TND प्रोग्राम इन इंटरनॅशनल HRM शुड गिव्ह ड्यू अटेन्शन टू. म्हणजे जर तुम्ही इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कोणाला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम डिझाईन करत आहे तर तिथे कोणत्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. प्रमोशन ऑफ एफिशियन्सी अँड पर्सोनल इन होस्ट कंट्री, अंडरस्टँडिंग ऑफ कल्चरल एन्व्हायरमेंट ऑफ होस्ट कंट्री, नंतर इम्प्रूव्हमेंट ऑफ टेक्निकल एक्सपर्टाईज आणि ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे आहे जसं फॉर एक्झाम्पल तुमची कंपनी इंडियामध्ये आहे आणि तुम्ही सपोज भूतानमध्ये जाता आहे आणि तिथे ती तुमची होस्ट कंट्री आहे, तिथे जाऊन तुम्ही लोकांना ट्रेनिंग देत आहे, तर इथे कोणत्या गोष्टीवर तुम्ही हे कराल. टेक्निकल एक्सपर्टाईजसाठी तर तुम्ही ट्रेनिंग, इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एक्सपर्टाईज हे एवढं माहीत नाही आपल्याला, माहीत नाहीपेक्षा इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. अटेन्शन कशाला द्याल तर अटेन्शन सगळ्यात पहिले तुम्ही ज्या कंट्रीमध्ये आपलं हे बिझनेस रन करता आहे, होस्ट कंट्री जी आहे जिथे आपलं बिझनेस स्टॅब्लिश करत आहे तिथल्या कल्चरल एन्व्हायरमेंटची अंडरस्टँडिंग असणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी अंडरस्टँडिंग ऑफ द कल्चरल एन्व्हायरमेंट ऑफ द कंट्री. ओके. ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर इथे होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट डू नॉट ऑर्डिनरली इन्क्लूड प्रमोशन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग, नंतर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रियल हार्मोनी, प्रमोशन ऑफ इंडस्ट्रियल डेमोक्रेसी आणि प्रमोशन ऑफ प्रोडक्टिव्हिटी. तर वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट जे आहे याच्यात काय नाही येणार तर याच्यात बघा कलेक्टिव्ह बार्गेनिंग जे आहे तो याचा पार्ट नाही आहे. ठीक आहे. इंडस्ट्रियल हार्मोनी आहे. ठीक आहे. नंतर इंडस्ट्रियल डेमोक्रेसी पण आहे, प्रोडक्टिव्हिटी पण आहे, पण कलेक्टिव्ह बार्गेनिंगला वर्करला डिसिजन मेकिंगमध्ये याच्यासाठी नाही तुम्ही इन्व्हॉल्व करत किंवा त्यांनी कलेक्टिव्ह बार्गेनिंगला प्रमोट करावं. ओके. कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम. सो ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर होईल जाईल, प्रमोशन ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द हॅलो इफेक्ट इन परफॉर्मन्स अप्रेझल रेफर्स टू इव्हॅल्युएटिंग ऑल ट्रेड्स इंडिपेंडेंटली, allowing one positive trait to influence overall rating, नंतर give average ratings to all employee आणि evaluating based on recent performance. तर हे बघा हे जे डी आहे हे तुमचं रिसेन्सी एरर येऊन जाईल. ठीक आहे. हा एररशी संबंधित आहे. गिविंग ॲव्हरेज रेटिंग तर हे सेंट्रल टेंडन्सी बायस होऊन जाईल. त्याच्यानंतर इव्हॅल्युएटिंग ऑल ट्रेड्स इंडिपेंडेंटली तर हे एक वेळेस तर ठीक आहे, पण आपल्याला हॅलो इफेक्ट म्हणजे काय होतं की तुम्ही एक सिंगल पॉझिटिव्ह ट्रेडच्या बेसवर समोरच्याला अप्रेस करता, समोरच्याला जज करून घेता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादी सुंदर दिसते तर ती सुंदर काम करते असं आवश्यक नाही आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी अलाउइंग वन पॉझिटिव्ह ट्रेट टू इन्फ्लुएन्स ओव्हर ऑल रेटिंग. ठीक आहे. जस्ट जोक. चला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल. परफॉर्मन्स अप्रेझलचा काय पार्ट नाही आहे. ट्रेनिंग नीड आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. कम्पेन्सेशन डिसिजन्स, नंतर डिक्रीजिंग एम्प्लॉई मोराल आणि प्रमोशन डिसिजन. एका व्यक्तीला परफॉर्मन्स अप्रेझल केल्यानंतर तुम्ही त्याला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे की नाही हे तुमच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर कम्पेन्सेशन जे आहे ते तुम्हाला कळतं. ठीक आहे. कम्पेन्सेशन डिसिजन्स कळतात. प्रमोट कोणाला कसं करायचं हे तुम्ही डिसाईड करू शकता. पण परफॉर्मन्स अप्रेझल केल्याने एम्प्लॉईचा मोराल कमी नाही केला जात. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी इथे सी जो आहे तो आपला राईट रोल जाईल, डिक्रीजिंग एम्प्लॉई मोराल. एम्प्लॉईचं जे हे आहे मनोबळ आहे ते कमी करण्यासाठी आपण अप्रेझल नाही करत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच मेथड इज लिस्ट सुटेबल वेअर जॉब्स आर
हायली डायनामिक, जिथे जॉब्स जे आहे वारंवार चेंजेस होत आहेत जॉब्समध्ये, तर तिथे कोणचा जे परफॉर्मन्स अप्रेझल मेथड आहे तो लीस्ट सुटेबल म्हणजे सर्वात कमी वापरला जातो. MBO मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हा याच्यात वापरला जाऊ शकतो. ग्राफिक रेटिंग स्केल आणि 360 डिग्री फीडबॅक पण वापरला जाऊ शकतो. पण बार्स बिहेवियरल अँकर्ड रेटिंग स्केल जो आहे हा इथे वापरणे योग्य नाही. तर ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर होऊन जाईल. बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल म्हणजे बार्स. नेक्स्ट क्वेश्चन करो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर क्रिटिसिझम ऑफ 360 डिग्री अप्रेझल. 360 डिग्रीचा मेजर क्रिटिसिझम कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी, टाइम कन्झ्युमिंग अँड कॉस्टली, नो फीडबॅक प्रोव्हाइडेड आणि फोकस ऑन ट्रेड्स ओनली. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नो फीडबॅक प्रोव्हाइडेड इथे तर सर्वीकडून फीडबॅक येतं ना, तर हे तर नाही होणार. ठीक आहे, ट्रेड्सवर फोकस करता फक्त, तर हे पण इथे नाही होणार. आपल्याला मेजर ड्रॉबॅक ऑब्जेक्टिव्हिटी पण असते. ठीक आहे, सब्जेक्टिव्ह राहतात पण ऑब्जेक्टिव्हिटीची कमतरता असते. पण मेजर क्रिटिसिझम विचारलेलं आहे तर त्याप्रमाणे ऑप्शन नंबर बी टाईम कन्झ्युमिंग अँड कॉस्टली जे आहे ते आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. ऑप्शन नंबर बी आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. आय होप विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन आपल्याला आवडलं असेल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.